नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि स्वयंपाकाची सुद्धा वेळ झालेली आहे. आणि आज मी काय खास बनवणार आहे ते पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामुळे मी आता थोडं किचन ओट्यावर आवराआवर करून घेणार आहे. दुपारचे भांडे लावायचे राहिलेले आहेत. संध्याकाळचे चहा पाण्याच्या कपबशा सुद्धा आता ठेवायच्या राहिलेल्या आहेत, त्या मी आता ठेवून घेणार आहे. कामवाल्या बाईने घासलेले भांडे सुद्धा लावायचे राहिलेले आहेत आणि स्वयंपाकाची तयारी मी आता करून घेणार आहे. बायकांचा अर्धा वेळ जवळजवळ किचनमध्येच जातो, त्यामुळे किचन जर स्वच्छ असेल तर पुढच्या कामाला सुद्धा आपल्याला उत्साह वाटतो. हे बघा, आता किती छान अगदी स्वच्छ असे किचन झालेले आहे. किचनमधल्या कामाला जर लवकर सुरुवात केली म्हणजेच आपले काम लवकर आटोपते आणि पुढचे काम पण सोयीचे होते. घरातील काही वस्तू संपल्यामुळे आज दुपारी थोडा किराण्याचे सामान सुद्धा आणून घेतलेले आहे. ते सुद्धा अजून भरायचे राहिलेले आहे. दुकानावरून आणलेले किराण्याचे सामान सुद्धा लावणे हे एक मोठे काम असते. आता या सर्व तेलाच्या बॅगा मी या इथे छोटा किचन ओटा आहे त्याच्या खाली ठेवत असते, म्हणजे त्या आपल्याला लगेच घेता येतात. लागेल तशा एक एक मी काढून घेत असते. सहसा बरीचशी धान्य ही आमची घरची असल्यामुळे आमच्या किराण्यामध्ये सहसा डाळी आणि धान्य नसते. फक्त जे महिन्याला लागते ते साबण, चहा, साखर, तेल, फिनाईल वगैरे या पद्धतीचे सामान असते. मी काय करते, किराण्याचं सामान आणण्याआधी सगळीकडेच चेक करून घेते की किराण्यात सामान काय लागणार आहे. आणि किराणा भरताना सुद्धा जुनं सामान एका बाजूला काढते आणि नवीन सामान खाली भरते, म्हणजे जुनं सामान आधी वापरलं जातं किंवा ते वाया जात नाही. आणि किराणा आणताना भरपूर अशा गोष्टी सुद्धा मी आणून ठेवत नाही की ज्यामुळे त्या वाया जातील. किराणा आणला म्हणजे मी तो खूप दिवस पडू देत नाही, लगेच आणल्याबरोबर लगेच जागच्या जागी ठेवत असते. आता माझे बाकीचे आवरून झाल्यावर मी आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करणार आहे. त्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर ते वाटून घेतलेले आहे आणि मिश्र पिठाच्या दशम्या मी आता करणार आहे. त्यासाठी मी सर्व प्रकारची पिठं काढून घेतलेली आहेत. त्यात मी हिरवी मिरची व लसणाचे वाटण सुद्धा त्यात टाकलेले आहे आणि हे सर्व एकत्र करून मी त्याचे पराठे लाटून घेणार आहे, म्हणजेच दशम्या लाटणार आहे, तिखट दशम्या. मागे मी या पद्धतीच्या मिश्र पिठाच्या दशम्या हा व्हिडिओ मी केलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. आता मी या दशम्या लाटून घेणार आहे आणि त्यासोबत कढीपत्त्याची चटणी सुद्धा मी आज करणार आहे. त्याचीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आजी बाबांचा जेवायचा टाईम 7:30चा असल्यामुळे मला नेहमी पटकन स्वयंपाकाला लागावे लागते. सर्वात आधी मी त्यांच्यासाठीचे पराठे लाटून घेते आणि बाकीचे नंतर मग गरम गरम उशिरा करते. हे बघा, हे पराठे झाल्यावर मी आता त्यांना लगेच वाढून देणार आहे. आमच्याकडे नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या दशम्या म्हणजे या पद्धतीचे पराठे बनत असतात आणि सर्वांनाच ते मनापासून आवडतात.
आज मी तुम्हाला कढीपत्त्याची चटणी कशी करतात ते दाखवणार आहे. अगदी झटपट बनणारी चटणी ही मी आज करणार आहे. आता मी त्यासाठी लागणारे साहित्य सुद्धा काढून घेतलेले आहे. त्यासाठी घेतलेले आहे मी जिरे, लसूण, मिरची, कोथिंबीरच्या काड्या, खोबरे आणि दाण्याचे कूट किंवा शेंगदाणे आणि कढीपत्ता. हा कढीपत्ता मी आता चांगला स्वच्छ धुवून घेणार आहे. धुवून झाल्यावर थोडा कोरडा झाल्यावर त्याचे पाने मी काढून घेणार आहे. चटणीसाठी मी अगदी कोवळाच कढीपत्ता घेतलेला आहे. हे सर्व मी आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. हे बघा, आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण, जिरे, दाण्याचे कूट, खोबरे, तुम्हाला जर यात तीळ घालायची असेल ते तुम्ही घालू शकता. सहसा आपण नेहमीच्याच पद्धतीच्या चटण्या रोज खात असतो. कधीतरी ही वेगळ्या प्रकारची चटणी आपण ही खाल्ली पाहिजे. ही चटणी वरण भातासोबत, खिचडीसोबत, पराठ्यासोबत, त्याचप्रमाणे साध्या पोळीसोबत सुद्धा छान लागते. हे बघा, आता हे सर्व मी आता वाटून घेणार आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात ही चटणी आपली मिक्सरमधून तयार होते. जर तुम्हाला ती पाट्यावर वाटायची असेल तर तुम्ही ती पाट्यावर सुद्धा वाटू शकता. ही कढीपत्ताची चटणी म्हणजेच तोंडाची चव पालटवणारी असते. हे बघा, आता माझी चटणी तयार झालेली आहे. ती आता एका भांड्यात काढून घेणार आहे आणि आता पराठ्यासोबत ती मी वाढून घेणार आहे. हे बघा, मी जेवायला बसण्याआधी आता वाढून घेतलेले आहे. आता मी पराठा आणि त्यासोबत ही वाटून ठेवलेली चटणी घेतलेली आहे आणि सोबत ताक सुद्धा घेतलेले आहे. आता मी जेवायला सुरुवात करणार आहे. आता मी जेवताना एक लोणचं सुद्धा घेतलेले आहे. तुमची सुद्धा आता जेवायची वेळ झाली असेल ना, तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.